बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा। थैंक यू। बहुत अच्छी खूप छान वाटतंय। इतका सुंदर इतकं मोठं प्रोजेक्ट पहिली कमर्शियल फिल्म म्हणून करायला मिळणं ह्याला खरं नशीब पाहिजे। मला खूप चांगली टीम मिळाली, खूप सीनियर लोकांबरोबर काम करायला मिळालं, त्यामुळे खूप शिकायला मिळालं। त्या सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि लहानपणापासून जी माझी इच्छा होती, मला डान्स करायला आवडतो, मला अभिनय करायला आवडतो, त्या सगळ्याच्या वेगवेगळ्या छटा मला इथे एक्सप्लोर करायला मिळाल्या, त्यामुळे अमेजिंग फीलिंग आहे। मी अगदी खरं सांगू, या टायटलवर खूप डिस्कशन झाली आणि सगळ्यांनी गणेश सरांना सांगितलं की सर हे नको टायटल, हे थोडंसं निगेटिव्ह वाटतं आहे वगैरे वगैरे, पण माझी पहिली रिॲक्शन या टायटलवर होती की हे टायटल वेगळं आहे आणि हे टायटल, अशा टायटलची फिल्म मला करायची आहे। त्यामुळे मला ॲट एनी पॉईंट हे फिलिंग नव्हतं की हे निगेटिव्ह आहे का काही, कारण मला भिकारी हा शब्द निगेटिव्ह वाटतच नाही। माणसं आहेत, परिस्थितीनी, जसं या पिक्चरमधला डायलॉग कोणी मुद्दाम नाही करत, प्रत्येकाचा नाईलाज असतो, तसं परिस्थितीनी काही जण भिकारी आहेत, पण त्यात निगेटिव्ह काही नाही आहे, त्यात वाईट नाही आहे। आणि या पिक्चरचं ॲक्च्युअल नाव आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, जी आपल्या घराघरात जी म्हण आहे। त्यामुळे आय थिंक हे माझ्या आईला माझ्यातर्फे ट्रिब्यूट आहे, त्यामुळे मला नक्कीच करायची होती ही फिल्म। सॉरी नहीं जी, मुझे रिलेशन रहा है। माझी आई माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहे, अगदी लहान असल्यापासून आत्तापर्यंत मी आईला सगळं सांगते, आम्ही एकत्र हसतो, आम्ही एकत्र मस्ती करतो, मी प्रत्येक गोष्ट तिच्याशी शेअर करते। त्यामुळे मी जे काही आहे माझ्या आईने मला घडवलं आहे आणि आज जर मी तुमच्यासमोर आहे तर ते माझ्या आईमुळे आहे। आणि हे लिटरली म्हणते, म्हणजे अर्थात सगळ्यांचीच आई खूपच स्पेशल असते, पण माझं जेव्हा शिक्षण पूर्ण होत आलं, मी डेंटिस्ट आहे, तर तेव्हा मला लहानपणापासून मी स्टेजवरच मोठी झाली आहे, तर आईने सांगितलं की हे तुझं पहिलं प्रेम आहे, त्यामुळे तुला जर हे आयुष्यभर करायचं असलं तर आता तू प्रोफेशनली सुरुवात कर। त्यामुळे आज जर मी तुमच्यासमोर उभी आहे, आईमुळे उभी आहे। ऑन लोकेशन खूप सारे एक्सपिरियन्सेस आहेत, आता कुठून सुरू करू। आम्ही ॲक्च्युली ह्या चित्रपटात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या सगळ्याला तोंड दिलं आहे। डिसेंबरमध्ये पावसाळा, त्यात कुडकुड थंडीत एक खूप चांगला आणि खूप इंटेन्स सीन आहे मधू आणि सम्राटच्या मधला, जो शूट करताना रात्रभर आम्ही पावसात भिजलो, त्यानंतर 2 दिवस ताप होता। आम्ही जेव्हा लंडनला जाऊन शूट केलं, खूप थंडी होती, त्यामुळे पण ह्या सगळ्यातून जे निघालं आहे आय थिंक ती जादू आहे। म्हणजे लंडनच्या शूटमध्ये जेव्हा ती मुलगी मुलाकडे बेभान पळत जाते, तेव्हा ॲक्च्युअल जे होत असतं आणि जे नंतर स्क्रीनवर दिसतं, आय थिंक ती सगळ्या टीमनी केलेली जादू आहे। त्यामुळे अमेझिंग एक्सपिरियन्स। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी उद्या येतोय तुमच्या दारी, नक्की बघा।